बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण जमलेलो आहोत म्हणजे निव्वळ एक पाखंडी आपल्या हिंदू देवदेवता आणि आपले साधू संत यांच्याबद्दल एकदम घृणास्पद भाषण त्यांनी केलेलं आहे आणि ते भाषण झालेलं आहे ते एका पक्षाच्या व्यासपीठावर भाषण झालेलं आहे आणि त्या पक्षामधले काही प्रतिष्ठित लोक तिथे बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर ते भाषण झालेलं आहे आणि त्या भाषणाचा निषेध करण्यासाठी त्याने जे मांडलेले विचार आहेत हिंदू देवदेवता आणि संतांबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठाणे नगरीच्या शहरामध्ये जमलेलो आहोत आणि आपल्याला तो निषेध करायचा आहे। आपले हिंदू देवदेवता आणि आपले साधू संत यांना परंपरा आहे। हा जो माणूस ज्ञानेश महाराज नावाचा जो माणूस आहे त्याने जे आपले विचार व्यक्त केलेले आहेत त्याने आपल्या आकलेचे तारे तोडलेले आहेत हे लक्षात घ्या। आतापर्यंत हिंदू देवदेवता संत यांच्यावर वेळोवेळा ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात ज्या वेळेला इलेक्शन घेतलं जातं त्या वेळेला जाणून बुजून हे अशी प्रकरणं किंवा असा माणूस धरून बांधून पुढे आणला जातो हे सर्व ठरवून केलेलं षडयंत्र आहे असा माझा वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि माझा वैयक्तिक पण त्यांना सांगणं आहे की हे तुम्ही सर्व ठरवून करता हे असं सदासदी घडलेलं नाही। त्याच्यामुळे आपण हिंदूने एकजूट होऊन याचा निषेध केला पाहिजे। नुसता निषेध करून थांबणार नाही तर ह्या माणसाने हा जो ज्ञानेश नावाचा माणूस आहे याने संपूर्ण हिंदूंची आणि आपल्या संपूर्ण धर्माची माफी मागितली पाहिजे। जाहीर माफी मागितली पाहिजे। जाहीर माफी याने ताबडतोब मागावी आणि हिंदू धर्माविषयी इथून पुढे देवदेवता असू दे साधू संत असू दे याच्याबद्दल जर त्याने परत अपशब्द काढला तर तुम्ही आम्ही ताबडतोब जागृत झाले पाहिजे। ह्या गोष्टीला आता बराच काळ होऊन गेलाय खूप आपण उशिरा ही गोष्ट हाताळले त्या दिवशीच आपला विरोध व्हायला पाहिजे होता कारण प्रभू रामचंद्र हे आपल्या धर्माचं प्रतीक आहे। मर्यादा पुरुषोत्तम जगाने ज्यांना देवता मानलं नवे नवे अवतारी पुरुषाचा असा एकेने उल्लेख करणं किंवा राम मंदिर कशासाठी बांधलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे। त्याने जे नमूद केलेले विषय ते तुम्हाला परत एकदा सांगतो। राम मंदिर कशासाठी बांधलं खरंच काय एक राम हा एक पत्नी होता दोन असं त्याने एकेरी भाषेत सगळा उल्लेख केलेला आहे। तीन सीतेला अग्नी परीक्षा घ्यायला का लावली उर्मिलेला घ्यायला लावायला पाहिजे होतं। चार या रामाने धोब्याचं ऐकून गरोदर स्त्रीला वनात पाठवलं। समर्थांची तुलना सगळ्यांनी शांत चित्ताने ऐका संत सिद्ध पुरुष स्वामी समर्थांची तुलना एका सामान्य निंद पुरुषाबरोबर त्याने केलेली आहे। निषेध स्वामी समर्थ हे सिद्ध पुरुष आहेत अवतारी पुरुष आहेत आणि अशा अवतारी पुरुषाचा सिद्ध पुरुषाची तुलना एका निंद पुरुषाबरोबर केलेली आहे हे कदापिही हिंदू समाज मान्य करणार नाही। जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांच्या हात वरती पाहिजे। जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ज्या घोषणा द्या साहेब गाणे थांब ना जरा यार ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्राची निंदा करणारा हा माणूस आणि स्वामी समर्थांची निंदा करणारा हा अखंडी तुला काय खाय करतो तू विशिष्ट
व्यासपीठावरून बोलतो ह्याचा अर्थ हे सर्व षडयंत्र आहे. जाणलं पाहिजे. त्याला मी माझ्या वारकरी यांच्या विचारातून प्रयत्नातून जे मंदिर उभं राहिले ते एक जगासाठी शांतीचं प्रतीक आहे म्हणून मंदिर आम्ही बांधलेलं आहे. जय श्री डाऊन प्लीज. साहेब, महारावांनी जे हिंदू देवतांची विटंबना केली, आज आपण आंदोलन करत आहात, काय सांगाल बाबत? यांची चक्कसडी चाललंय का? ज्ञानेश महाराव सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो. त्यांना त्यांची लायकी, त्यांची पात्रता, त्यांची योग्यता, आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती मारण्यासारखी त्यांची योग्यता आहे. आणि सर्व होत असताना दस्तूरखुद्द शरद पवार, छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते. ते शरद पवार, त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे. एकीकडे निवडणुका आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं, इतक्या वर्षात पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन मतांकरता, हिंदू लोकांच्या मतांकरता, हिंदू नागरिक घेण्याकरता आले. परंतु जे अमितभाई शाह गेले 11 वर्ष लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात, त्यांच्यावर टीका करायची, आणि दुसरीकडे शरद पवारांचा जो खरा चेहरा आहे, स्वतःला पुरोगामी समजतात, त्यांच्या समक्ष ते बसलेले असताना ज्ञानेश महाराव हिंदू देवदेवतांसंदर्भात अतिशय चुकीची, निषेधात्मक, घाणेरडी वक्तव्य करतो. आणि शरद पवार ते ऐकून घेत असतात. यावरून त्यांचा दुतोंडी चेहरा समोर आलेला आहे. मला त्यांच्या आघाडीतील उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा, एक सवाल उपस्थित मी करतो. ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल त्यांना आदर होता, त्यांचं मंदिर व्हावं ही त्यांची प्रामाणिकपणे इच्छा होती. त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही रक्ताची वारस समजता. तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनांशी, त्यांच्या तत्वांशी कटिबद्ध आहात का? तुम्ही सहमत आहात का ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याशी? आणि शरद पवार उपस्थित असताना ही वक्तव्य केलेली आहेत. मग आपण शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांचा निषेध का केला नाही, हा प्रश्न मी उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित करतो. केवळ निवडणुकींपुरता अशा पद्धतीचे एका धर्मियांना, विशिष्ट समाजाला निवडणुकींच्या मतांकरता आपल्याकडे ओढण्याकरता अशा पद्धतीचा एक प्लॅन करून वक्तव्य केली जात आहेत. हिंदू समाजाला माझं आव्हान आहे, हिंदू नागरिकांना आव्हान आहे, आपल्या देवदेवतांचा अपमान आपण सहन करणार आहात का? हा प्रश्न मी हिंदू नागरिकांना सुद्धा विचारतोय. की वेळ आलेली आहे यांना त्यांची जागा दाखवून देण्याची, आणि आपण सगळ्यांनी एक होऊया आणि आपल्या देवदेवतांतर होणारा अपमानाचा बदला आपण घेऊया. अशा या लोकांना भारतात राहण्यामध्ये राहून देणार का आपण? अशा लोकांनी भारतात हिंदुस्थानाचे नागरिक म्हणून घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. बूम डाऊन प्लीज. रोल आहे, रोल. साहेब, आज आपण आंदोलन केलेलं आहात, अशा वक्तव्यावरती काय सांगता तुम्ही? खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामा नये, राजकारण पण असता कामा नये. हिंदू देवदेवता, आमचे राष्ट्रपुरुष, याच्या सगळ्या पलीकडे ह्या सगळ्या आपल्या भक्तीची आणि श्रद्धेची स्थानं आहे. आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र, समर्थ, सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात. हे काय चाललं काय? हिंदू धर्म सोशिक आहे याचा अर्थ असा नाहीये. कोणी देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो, देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे, ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक, नरेटिव्ह, अजेंडा हा धंदा सोडा. आता हिंदू धर्म जागृत आहे आणि सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पळताभुई थोडी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची
आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत, जे रायगडावर सुद्धा 40-40 वर्षानंतर गेले, यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला. दोन्हीकडे गेले नाहीत, परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात. हिंदू समाज आता याच्या पुढे हे सहन करणार. काही विशिष्ट मतांसाठी हे राजकारण चाललं असं वाटतं? नाही, यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता, राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. ही आमची श्रद्धास्थानं आहेत. 140 कोटी लोकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत. लोक तुम्हाला सोडणार नाही.